माझे नाव श्रुती अनिल भोसले. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन. माझ्या कवितेचे नाव आहे गट्टी चिव कोकिळेची. गट्टी जमली आज चिवताई आणि कोकिळेची. गट्टी जमली आज चिवताई आणि कोकिळेची. मनात आली गोष्ट कुठेतरी फिरायची. झाडावर बसून त्या गाऊ लागल्या गाणी. झाडावर बसून त्या गाऊ लागल्या गाणी. लक्ष गेले नदीकडे घाण दिसले पाणी. चिवताई म्हणे बघ ते पाणी दिसतंय किती घाण. चिवताई म्हणे बघ ते पाणी दिसतंय किती घाण. स्वच्छता ठेवण्याचं ही माणसं विसरूनच गेली आहेत भान. स्वच्छता ठेवण्याचं ही माणसं विसरूनच गेली आहेत भान. कोकिळा म्हणे किती त्या झाल्या. कोकिळा म्हणे किती त्या झाल्या विजेच्या तारा. त्याच तारांमुळे माझे मित्र गेले बाळा. त्याच तारांमुळे माझे मित्र गेले बाळा. म्हणू लागल्या त्या लक्ष देत नाही पक्ष्यांकडे कोण. लक्ष देत नाही पक्ष्यांकडे कोण. सर्वांनाच हवा तो मोबाईल फोन. चिवताई म्हणे आपल्यासाठी ठेवू शकत नाही चारा. चिवताई म्हणे आपल्यासाठी ठेवू शकत नाही चारा. पाहावं तिथे जंगल तोड करून स्वतःचाच करतात निवारा. कोकिळा म्हणे मोबाईल मधून लक्ष थोडं काढावं. कोकिळा म्हणे मोबाईल मधून लक्ष थोडं काढावं. निसर्गासंगे चालून पर्यावरणाशी नातं जोडावं. पर्यावरणाशी नातं जोडावं. माझ्या चिठ्ठीतील विषय आहे मोबाईल. मोबाईल मोबाईल प्रत्येकाकडे. मोबाईल मोबाईल प्रत्येकाकडे. मोबाईल नसेल तर सगळं चढे. मोबाईल नसेल तर सगळं चढे. बुद्धीचा वापर करणे हाच दागिना करा. बुद्धीचा वापर करणे हाच दागिना करा. धन्यवाद. नमस्कार. आचार्य 90 FM रेडिओ सेंटरचे मी सर्वप्रथम आभार मानते की गेले 5-6 दिवसापासून ते आमच्या या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या पटांगणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आमचे हे उपक्रम संस्थेने आयोजित केलेले सर्वदूर पसरावेत यासाठी त्यांचं सहकार्य आम्हाला 4-5 दिवसापासून मिळते आहे. म्हणून त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानते. आज आमची जी स्पर्धा आहे ती स्वरचित काव्यवाचन. गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही या स्पर्धा आयोजित करीत आहोत. यावर्षी प्रथमच आम्ही स्वरचित काव्यवाचन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी चेंबूर विभागात ठेवलेली आहे. याचं कारण असं की यावर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. मराठीतील सखस साहित्यच समृद्ध माणूस घडवू शकतो यावर ठाम विश्वास आमच्या संस्थेचा आहे आणि म्हणूनच साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा महोत्सव यामध्ये साहित्यिकांची भर पडावी या दृष्टिकोनातून आम्ही ही स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली. खूप सुंदर प्रतिसाद या काव्यवाचन स्पर्धेला मिळाला. काही विषय दिले होते विद्यार्थ्यांना. 5वी ते 7वी या गटासाठी पशुपक्षी, फळे किंवा सण उत्सव आणि 8वी ते 10वी या गटासाठी आम्ही पर्यावरण विषयक कविता किंवा सामाजिक विषय घेऊन त्यांनी कविता स्वतःच्या सादर कराव्यात असे विषय होते. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कविता सादर केली. त्यांची कल्पकता, मांडणी, कविता सादर करण्याची पद्धत, त्यातून कोणता बोध होतो, श्रोत्यांवर कोणता परिणाम झाला, या सगळ्या गोष्टी परीक्षकांनी पाहिल्या. त्यानंतर खरंच या विद्यार्थ्यांनी त्या कविता लिहिल्यात का याची चाचपणी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कल्पकता कोणत्या प्रमाणात आहे म्हणून आम्ही काही चिठ्ठ्या तयार केल्या होत्या आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये काही अक्षरं लिहून दिली होती. उदाहरणार्थ शाळा, संविधान, हक्क, कर्तव्य, स्वातंत्र्य दिन, आजी आजोबा असे विविध विषय ह्या विद्यार्थ्यांना दिले होते. आणि आश्चर्य म्हणजे ज्या नियोजित विषयापेक्षा जे आयत्या वेळी दिलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर म्हणजे अप्रतिम कविता सादर केल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच आनंद होतोय की अशा प्रकारच्या उपक्रमातून पुढे भावी साहित्यिक घडतील, कुसुमाग्रज जन्माला येतील, विवा शिरवाडकर जन्माला येतील, करंदीकर जन्माला येतील अशी आम्हाला निश्चितच खात्री आहे. आज ह्या आचार्य 90 FM रेडिओ सेंटरने इथे येऊन ह्या कार्यक्रमाची दखल घेतली
त्यामुळे संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि नमस्कार, माझे नाव श्रेया अनिल भोसले. मी इयत्ता 9वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन. माझ्या कवितेचे नाव आहे झाडे. झाडे तुम्हाला काही देऊ इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. झाडे तुम्हाला काही देऊ इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. झाडातील ऑक्सिजनमुळे घेता येतो श्वास. जरी ऊन आले तरी मिळते सावलीस. भूक लागली तर देतात भाज्या आणि फळे. पक्ष्यांना झाडावर करायचे असतात घरटे. झाडात असते ऊन, वारा, वादळ झेलण्याची शक्ती. झाडांमुळे मिळते शीतल सावली. वृक्षवल्ली हीच साऱ्यांची माऊली, हीच साऱ्यांची माऊली, हीच साऱ्यांची माऊली. धन्यवाद. नमस्कार, मी रमेश तांबे. आज जवाहर शाळा या विद्याभवन येथे लोकमान्य शिक्षण संस्था संचलित शरद आचार्य क्रीडा केंद्र आयोजित घे भरारी कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वरचित काव्य वाचनासाठी परीक्षक म्हणून मी या ठिकाणी आलो. खरंच खूप आनंद वाटला. मुलांची तयारी उत्तम होती. सादरीकरण, मुलांना विषय पूर्णपणे समजलेले होते की आपण कोणत्या विषयावर कविता करतो आहे, तेही जास्त महत्त्वाचं होतं. शिवाय मुलांनी जे त्यानंतर जी मनोगते व्यक्त केली तीसुद्धा आम्हाला खूप भावली. आणि एकंदरीतच मुलांची ही संपूर्ण तयारी पाहिल्यानंतर असं वाटतं की लोकमान्य शिक्षण संस्थेच्या जेवढ्या ज्या शाळा आहेत त्या शाळामध्ये उत्तम रीतीने मुलांचा कलांचं संवर्धन केलं जात आहे. आणि खूप छान पद्धतीने हे आयोजन होतं. मुलांनी कविता स्वतःहून लिहिल्या आहेत की नाही हे ओळखण्यासाठी बाईंनी एक नवीन या ठिकाणी योजना केली होती की काही चिठ्ठ्यांवरती काही विषय देऊन त्वरित 4 ओळी बनवायच्या आणि त्याही या ठिकाणी सादर करायच्या, अशा पद्धतीचं नियोजन होतं. परंतु खरंच मुलांचा कस लागला आणि मुलांनी उत्तम रीतीने ही स्पर्धा निभावली. आम्हालाही खूप आनंद वाटला. मुलांशी हितगुज करतानाही खूप छान वाटलं. आणि प्रत्येक मुलगा असा उत्साहाने भारलेल्यासारखा दिसतो आहे की आपण कविता लिहितो आणि यापुढेही चांगल्या कविता लिहू हा आत्मविश्वास आम्हाला त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसतो आहे. खरंच या शाळेला आणि ह्या उपक्रमाला आम्ही परीक्षक म्हणून लाभलो. आम्हाला राणे मॅडमने या ठिकाणी बोलवलं. त्यांचे आम्ही खरोखर आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुकुमार नितोरे. आज लोकमान्य शिक्षण संस्था संचलित शरद आचार्य क्रीडा केंद्र आयोजित घे भरारी कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये आज काव्य वाचन स्पर्धेला मला परीक्षक म्हणून राहण्याचा सन्मान मिळाला. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आज मी इथे बघितलं ज्या मुलांनी ज्या पद्धतीने कविता सादर केल्या, अप्रतिम सादर केल्या. मुलांना कवितेची जाणवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या कविता ह्या त्यांच्या वयाच्या कविता होत्या, ज्या उगीचच भरकटणाऱ्या कविता नव्हत्या. आणि दुसरी गोष्ट त्यांना अशी का जाण मला दिसली की जेव्हा त्यांना उत्स्फूर्तपणे बोलायला सांगितलं, ही मुलं एवढं छान बोलतात हे मला जाणवलं. दुसरी गोष्ट की हल्ली कविता वाचल्या कमी जातात. मग कविता वाचल्याच नाहीत, मग त्या पोचणार कशा? मग त्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम होता किंवा आज ज्या पद्धतीने विद्यार्थी कविता सादर करत होते त्या आमच्यापर्यंत पोचत होत्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोचत होत्या. आणि ह्यामुळे नक्कीच कविताचा आस्वाद घेणं हे आम्हाला शिवाय ह्या विद्यार्थ्यांना ही सहज शक्य झालं. आणि कविता जर आपल्याला सर्वसामान्य माणसात जर पोचवायची असेल तर त्याचं अशा प्रकारे सादरीकरण व्हायला हवं, तेव्हाच त्या आपल्याकडे पोचतील. अदरवाईज कविता ह्या पुस्तकातच राहतात. आणि त्यामुळे ह्यांनी घे भरारी कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये हा जो काव्य वाचनाचा जो कार्यक्रम घेतला होता तो खरंच स्तुत्य होता असं मला वाटतं. नमस्कार. कविता म्हणजे भावना, ज्यामधून आपल्या भावना व्यक्त होतात ती कविता. त्यामुळे मुख्य आत्मा काय कवितेचा, भावना तुमच्या त्यात भाव काहीतरी आला पाहिजे. आता सामाजिक कविता म्हणजे समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत असं नाही, किंवा निसर्ग आहे म्हणजे निसर्ग कसा खराब झाला आहे असं नाही. कोणताही विषय या पर्यावरणाशी संबंधित किंवा निसर्गाशी संबंधित, पण त्यातून काहीतरी भाव व्यक्त झाला पाहिजे. कोणतीही कविता आहे ना चांगली होण्यासाठी 3 तत्व पाळली जातात. एक म्हणजे ती छोटी असावी, अल्प अक्षरात. दुसरं म्हणजे तिला लय असली पाहिजे, म्हणजे अगदी गाण्याच्या स्वरूपातच असलं पाहिजे असं काही नाही, पण बोलताना काहीतरी रिदम पाहिजे असा.
की अरे हाय आणि कानाला बरं वाटतं. आणि तिसरं म्हणजे प्रतिमा, म्हणजे ती सरळ बोलत नाही. म्हणजे एक मुलगा शाळेत चालला, ती गद्य झाली, पण तो मुलगा सशासारखा उड्या मारत चालला, ही प्रतिमा झाली. ह्या तिन्ही गोष्टी जर तुमच्या आल्या ना कवितेमध्ये तर कविता छान. आणि नंतर तुम्ही सांगितलं यमक, यमक असेल तर अधिक चांगलं, नसतं तरी चालतं, पण यमक असेल तर उत्तम. तर ही 3 तत्त्व जर तुम्ही लक्षात ठेवली तर उत्तम कविता तुमची होऊ शकते. तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे. ही कविता मी आपल्या आईवडिलांवर लिहिली होती, कारण आजकालच्या मुलांना खरं सांगू तर कधी कधी जाणवतं पिक्चर वगैरे बघितल्यावर की आपले आईवडील आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. आणि कधी कधी ते पिक्चराचं सगळं सारांश केला म्हणून की नाही जाणवत. खूप कठीण असतं त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं आयुष्य जगणं, कारण त्यांना त्यांच्या इच्छा ज्या असतात त्या कुठेतरी माराव्या लागतात आणि मुलांच्या इच्छा पुढे द्याव्या लागतात. ह्या सगळ्यावरती मी कविता लिहिली होती. आयुष्यातील 2 भावली, केवढ्याशा मुलासारखी होती ती भावली, का नव्हे तिच्या आयुष्यातली फुलली ती नवी पावली. आज या नव्या गृहात जपून टाके ती पावले, का जाणे कोणास हरवली तिची ती सावली. एकेकाळीचा हसरा चेहरा आता जबाबदारीच्या मागे बसला. नमस्कार. लोकमान्य शिक्षण संस्था संचलित शरद आचार्य क्रीडा केंद्र आयोजित घे भरारी कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव 13 डिसेंबर ते 23 डिसेंबर असा होत आहे. या कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवामध्ये विविध स्पर्धा आपण आयोजित करतो. एकूण आपल्याकडे 4 गटात ही स्पर्धा होते. 1ली ते 4थी, त्यानंतर 5वी ते 7वी आणि 9वी ते 10वी, आणि त्याच्याही आधी बाल शिशूचा सुद्धा गट असतो. आणि विविध कला क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांचं चेंबूरमधील सगळ्या शाळा सहभाग घेऊन हा जणू काही एक सोहळाच होतो. आणि या सोहळ्यामध्ये यावर्षी जसं माझी मैत्रीण म्हणाली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, आणि त्यासाठी लिहिते हात लिहिते व्हावे, साहित्यिक जन्माला यावे, साहित्य काय आहे आणि आपले विद्यार्थी कुठवर जाऊ शकतात हे पाहण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ देण्यासाठी नवीन उपक्रम संस्थेने राबवला आहे. त्याच्यामध्ये स्वरचित काव्य, दिलेल्या विषयावर कोणीही काव्य करू शकतं, पण आयत्या वेळी दिलेल्या विषयावर काव्य करणं ही खरंच त्याचं बुद्धिमत्ता आणि त्याच्या शैलीचा कसब आहे. आणि जसं बाईंनी सांगितल्याप्रमाणे की अतिशय उत्तम विद्यार्थ्यांनी आयत्या वेळी दिलेल्या विषयावर काव्यरचना केली म्हणजे मुलांचं वाचन वाढतं आहे. मराठी भाषा संपणार आहे, मराठी शाळा बंद होणार आहेत असं काही होणार नाही. आणि तिला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ते मराठी भाषा आपली हे भावी जे विद्यार्थी आहेत हे उंचावर नेतील आणि जसं म्हटल्याप्रमाणे नवीन साहित्यिक उदयास येतील अशी मला आशा वाटते. आणि लोकमान्य शिक्षण संस्थेने मागच्या 7-8 वर्षापासून हा उपक्रम राबवला आहे. त्यांना अजून पुढची बरीच वर्ष हा उपक्रम राबवण्यासाठी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक बळ मिळो ह्या शुभेच्छा. धन्यवाद. My number is G3 and 6 and my poem's name is Birds in the Sky. Birds take flight with morning's glow. Their wings a rhythm, soft and slow. Acharya